कुठे पुढे आहे का? इथे इकडे ती पण द्या, ती पण द्या, तुम्ही बघा कुठे बसायचे. नमस्कार मंडळी, आम्ही निघालो आहोत उज्जैनला सगळे फॅमिली मिळून. आमचा ओमदादा आणि टोटल आम्ही किती जण आहेत माहिती तुला? 20 आसपास 22 आहेत. तर आम्ही सकाळी 4 वाजता निघालो घरून आणि ट्रेन होती 7ची, पण ती लेट होत कितीला आली माहिती आहे? आता वाजलेत 10:30 आणि मग आम्ही प्लॅटफॉर्मवरतीच आम्ही झोपलो होतो. म्हणजे काय करणार ना, इतका वेळ नाश्ता वगैरे केला, मग तिथेच थोडंसं असं आडवं पडलो आणि आता पूर्ण अवतार झालं. आता निघू, रात्री 2-3 वाजता वगैरे ट्रेन पोहोचणार उज्जैनला. तर AC ट्रेन आहे त्यामुळे टेन्शन नाही. सगळ्यांचं जेवण वगैरे झालेलं आहे, खाऊन पिऊन झालं सगळं आणि सगळं जेवण घरूनच आणलं होतं. म्हटल्यानंतर उद्या तर बाहेरच खायचं. तर आता झोपण्याची तयारी चालू आहे, कारण की रात्रभर झोप झालेली नाही आहे. तर आता मस्त झोपणार. बेड वगैरे रेडी केलं आहे. ही आहे माझी सीट, बाहेर दिसते इथून बघा. ऊन आहे, भरपूर ऊन आहे सगळीकडे. मस्त व्ह्यू बघत बघत आता झोपणार आणि 2-3 तास काही आता उठणार नाही. पाणी समुद्र आहे. आता आलो आम्ही वडोदरा स्टेशनवरती. आता वाजले आहेत 11:15 आणि आम्ही पोहोचलो आहोत महाकाल की नगरी उज्जैनमध्ये. जय महाकाल. चला आता बघूया. 10चा टाईम होता पोहोचण्याचा, पण ठीक आहे, थोडंफार लेट. म्हणजे निघाली खूपच लेट, 4-5 तास, पण पोहोचली वेळेवरती. तासभर लेटच झाली. तर आता इथे सगळी चौकशी घेतोय, भस्म आरती कधी वगैरे काय, आणि निघूया. चला. आता आमची ट्रेन इंदोर खडकी पुण्यावरून निघालेली. इंदोर लास्ट स्टेशन आहे. तर आता ट्रेन चाललेली आहे आणि आज पोहोचलेलो आहोत. अवतार झाले, इतका कंटाळा आला. आता किती वाजले माहिती आहे? 1 वाजलेत, रात्रीचे 1 वाजलेत आणि आम्हाला पहाटे जायचं आहे दर्शनासाठी. 4:30ला 5ला वगैरे असं. तर 3 वाजता तर उठावं लागेल. मग सगळं आवरायचं, आंघोळी वगैरे सगळ्यांच्या होण्यासाठी. 4:30ला निघायचं म्हटलं तर आता आराम करतो. 2 रूम केले आम्ही, म्हणजे 3 BHK 3 BHK 2 केलेले आहेत. तर हा आहे एक रूम. इथे बेड दिला आहे. त्या साईडला इथे एक छोटंसं कबड दिलं आहे. एक मिरर आहे. इथे वॉशरूम आहे. इथे काय बाल्कनी छोटीशी. इथे वॉशरूम आहे. TV आहे. एक कबड दिलेत. खाली पण आहे सामान ठेवायला, स्टोरेज वगैरे. इथून व्ह्यू काहीच नाही आहे. एक्स्ट्रा गाद्या दिल्या ज्यांना हव्या त्यांना, एक्स्ट्रा गादी. इथे AC आहे. तर माझं मुक्काम इकडेच आहे. नमस्कार मंडळी, सुप्रभात. तर आता आम्ही सगळे रेडी झालो. आता वाजले किती माहिती आहे? 4:30ला 10 मिनिट बाकी आहेत. तर आम्ही सगळे रेडी झालो. आता ड्रेस वेअर केलं आणि संध्याकाळी जायचं ना, तेव्हा भस्म आरती वगैरे संध्याकाळी असणार आहे की आता माहिती नाही काहीच. दर्शनासाठी निघालो आहोत. झोप तर अगदी मोजकीच झाली. 1:30ला झोपलो आणि 2:30-3ला तर उठलो आम्ही. चला आता पटकन निघूया. सगळ्यांचं आवरले का बघते. पोहोचलो त्या डुगडुगीमध्ये. चालू कर. चला आता इथून गेट नंबर 10 मधून आम्ही चाललो दर्शनासाठी. इकडे गणपती बाप्पांची मूर्ती आहे. गर्दी नाही आहे खूप सकाळी सकाळी एवढ्या. आता पुढे बघूया, काय माहिती इथे नाही पुढे असेल. आता आलो बाहेर. एकदम छान, एकदम मस्त असं दर्शन झालं. आता वाजले 6:30. जास्त वेळ पण नाही लागला. भस्म आरती वगैरे चालू होती त्यामुळे थोडंसं थांबलो, पण ते पण स्क्रीनवर चालू होतं, पाहत होतो आम्ही भस्म आरती. असं